श्रीरामपूर नंतर आता संगमनेर तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। संगमनेर तालुक्यातील मांडवे परिसरात शिक्षक आणि विद्यार्थिनीच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक बाब उघडकीस आली आहे। इयत्ता 9वीत शिक्षण घेणाऱ्या अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्याच शिक्षकाने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे। ऑक्टोबर 2024 ते 16 जानेवारी 2026 या कालावधीत आरोपीने विद्यार्थिनीच्या राहत्या घरी वेळोवेळी अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे विद्यार्थिनीला पोटदुखीची तक्रार झाल्यानंतर करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत ती गरोदर असल्याचे स्पष्ट झाले। त्यानंतर पीडित मुलीने दिलेल्या जबाबावरून आरोपी शिक्षक अमोल बाबासाहेब भोसले राहणार वरवंडी तालुका संगमनेर यांच्या विरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। ही घटना समाज मन सुन्न करणारी आहे। शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील विश्वासाचे नाते धोक्यात आले आहे का? शाळा खरंच सुरक्षित आहेत का? पालकांनी मुलांशी अधिक संवाद साधण्याची आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची गरज आता अधिक प्रकर्षाने जाणवत आहे। समाजातील प्रत्येक घटकाने सजग राहून मुलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे ही काळाची गरज बनली आहे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।